नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामधून 90 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। आगामी विधानसभा निवडणूक हे आमचं लक्ष, आमच्याकडे कोणत्या जागा येतात ते पाहतोय, शरद पवारांचं वक्तव्य। अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची घेतली भेट। पिंपरी चिंचवडमधील 16 नगरसेवक 5 जुलैला पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। महाराष्ट्र हितासाठी एकत्र राहावं म्हणून नगरसेवकांनी घेतली भेट, शरद पवारांची प्रतिक्रिया। 16 नगरसेवकांनी घेतलेल्या भेटीवर पवारांचं वक्तव्य। राजकारणात चढउतार असतात पण दादा खंबीर भूमिका घेतील, पिंपरी चिंचवडची जनता दादांना सोबत आहे आणि रुपाली चाकणकरांची ही प्रतिक्रिया। शेकापच्या जयंत पाटलांकडून शरद पवारांची भेट। विधान परिषद निवडणुकीला पवार गटाकडून जयंत पाटलांना पाठिंबा। ठाकरे गटाकडून अद्याप जयंत पाटलांना पाठिंबा नाही, सूत्रांची माहिती। एका वेळेनंतर निवृत्तीचा निर्णय बरोबर, नव्या खेळाडूंना संधी मिळण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य। विराट आणि रोहितच्या निवृत्तीच्या घोषणेवर पवारांचं वक्तव्य। शरद पवार कधी निवृत्ती घेणार हे त्यांनी जाहीर करावं, पवारांच्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिले नाहीत, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। उत्तम फोटोग्राफर असेल तर महाराष्ट्राचा फोटो उत्तम काढता येतो, फडणवीसांच्या टीकेवरील संजय राऊतांचं हे उत्तर। राऊतांनी सूर्यावर थुंकण्याचं काम करू नये, राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातले अदखलपात्र विदूषक, आशिष शेलार यांची टीका। विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली। शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन, कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा आणि भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचे खटले अंतिम टप्प्यात आहेत। सत्तेत आल्यानंतरही अजित पवारांवरील केसेस बंद नाहीत, भाजपला दादांना सोबत घ्यायचं नसेल म्हणून अडचणीत वाढ करतायत, वडेट्टीवारांचा आरोप। विधानसभेची मॅच महायुतीचं जिंकणार, आम्ही देखील टीम इंडियासारखं खेळणार आहोत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। अर्जुनाचं लक्ष मासा होता तसं आमचं लक्ष विधानसभा, आमच्याकडे कोणत्या जागा येतात ते आधी पाहतोय, पवारांचं वक्तव्य। संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे, राऊत आमच्या जीवावर निवडून आले, त्यांनी लोकांमधून आता निवडून येऊन दाखवावं, संदीपान भुमरेंचं आव्हान आहे। विनायक मेटे साहेबांना नक्की गिफ्ट देणार, ज्योती मेटेंकडून विधानसभा लढवण्याचे संकेत। जो येईल त्याच्यासोबत आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय ध्येयापर्यंत जाणार, ज्योती मेटेंची शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजी शिंदे यांच्यावर टीका। 13 जुलैनंतर राजकारणात उतरलो तर 288 पाडणारच, लोकसभेत न सांगता पाडले, आता विधानसभेत नाव घेऊन पाडायला सांगणार, मनोज जरांगेंचा इशारा। एकनाथ खडसेंनी अधिवेशनात बोलावं, बाहेर बोलू नये, खडसेंना पक्षात यायची इच्छा घाई आहे पण त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये, एकनाथ खडसेंनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेला गिरीश महाजनांचं उत्तर। राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, सौनिक यांनी पदभार स्वीकारला, राज्याच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी। खडकवासल्यात मला लीड आहे, विधानसभेला आढावा घेणार, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। शिंदे फडणवीस सरकारला आज पूर्ण 2 वर्ष, गेल्या जुलै महिन्यामध्ये अधिकृत अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे आमदार देखील सरकारमध्ये सामील। महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिंदेंची फेसबुक पोस्ट, राजकीय वारसा केवळ रक्तानं नाही तर कर्तृत्वानं सिद्ध करावा लागतो, फेसबुक पोस्टमधून शिंदेंनी ठाकरेंना डिवचलंय। महायुतीच्या 2 वर्षांनिमित्त आता देवेंद्र फडणवीसांची पोस्ट, महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट, फडणवीसांची ही टीका, तर फडणवीसांनी मानलेत शिंदे आणि अजित पवारांचे आभार। आज जागतिक खोके दिवस आहे, खोके दिवस साजरा होतोय, मुख्यमंत्री शिंदेंच्या पोस्टवर आदित्य ठाकरेंचा निशाणा। धर्मवीर 2 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज धर्मवीर 2चं पोस्टर लॉन्च। ठाण्याच्या इवूर इथं आदिवासी समाजासोबत सामाजिक कार्यकर्त्या नताशा आव्हाड यांचं आंदोलन झालंय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 7 नंतर प्रवेश बंदी असताना मौज मजा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले, भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराजवळची ही घटना, वाहून गेलेल्या 3घांचे मृतदेह सापडले तर 2घांचा शोध सुरू।
लातूर नीट प्रकरणी अटकेमधील शिक्षक संजय जाधवांच्या मोबाईलमध्ये 22 विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आढळले. 8 विद्यार्थ्यांकडे बिहार राज्यातील प्रवेशपत्र असल्याचं समोर. परळीतील सरपंच हत्या प्रकरणामध्ये 6 जण पोलिसांच्या ताब्यात. 6 जणांनी आरोपीला मदत केल्याची माहिती. आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात. वटपौर्णिमेच्या पूजेला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. तर आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वातंत्र्य, असंही वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर भिवंडीत शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर पालिकेचा हातोडा. गेल्या 2 दिवसांपासून शहरातील विविध भागात कारवाई सुरू. सायन रेल्वे स्टेशन बाहेरील ब्रिज आजपासून अवजड वाहनांसाठी बंद. जूनला पूल पाडून नव्यानं पूल बांधला जाणार आहे. तर सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत सोमवारी अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुण्यातील ताम्हिणी अभयारण्यामध्ये पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद. पावसाळ्यामधील अपघात टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय. कोस्टल रोड बोगद्यामध्ये BMW कारचा अपघात. दुर्घटनेत जीवितहानी नाही. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल खुलं होण्याचा मार्ग मोकळा झाला. गृह मंत्रालयाकडून CISF मनुष्यबळ मंजूर करण्यात आलं आहे. कोस्टल रोड ते वांद्रे वरळी सी लिंक मार्गिका सुरू होण्यास पावसाळ्यामुळे विलंब. 10 जुलैचा मुहूर्त हुकणार. लांजा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाचं आणि उड्डाणपुलाचं काम रखडलंय. शहरात रस्त्यावर खड्डेच खड्डे. रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या अध्यक्षपदी अभय जोशी यांची निवड. मावळते अध्यक्ष साहिर शहा यांच्याकडून सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्रशासकीय संचालक अभय जोशी यांनी पदभार स्वीकारलाय. दादर रेल्वे स्थानक परिसरात महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई. महानगरपालिकेची फेरीवाल्यांविरोधात फेरीवाला मुक्त परिसर ही मोहीम. ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत RPFनं गेल्या 4 महिन्यात हरवलेल्या 67 मुलांना शोधलंय. मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केला. अकोला शहरात उद्यापासून पुढील 8 दिवस पाणीपुरवठा बंद. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात 12% पाणीसाठा शिल्लक. शिर्डीमध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पावसानं पाठ फिरवल्यानं चारा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. अमरावतीत भर पावसाळ्यात देखील मेळघाटामधील काही गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या. 14 गावांना 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. बीड जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं खरीप पिकं संकटात. गेल्या 8 दिवसामध्ये पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवण्याची शक्यता. वर्धा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी 12,000 शेतकऱ्यांचे 36,910 अर्ज. 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अर्ज करता येणार. राजमाता जिजाऊंच्या 351व्या पुण्यतिथी निमित्तानं पाचाडमधील समाधीस्थळी गोगावलेंकडून अभिवादन. भरत गोगावलेंसह शिवभक्तांची मोठी हजेरी. पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात बेरिस्ते गावात धक्कादायक प्रकार उघडकीस. नवीन रस्ता बनवण्याऐवजी जुनाच रस्ता दाखवत 2.5 लाख रुपये हडपले. सीता न्हाणी या धबधबा प्रवाहित झालाय. वेरूळ लेणीमध्ये असलेल्या सीता न्हाणी धबधबा सुरू झाल्यानं पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे शहादा, तळोदा आणि धडगाव या तालुक्यात पेरण्यांना वेग. तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे 50 मिलीमीटरनं उघडलेत. हतनूर धरणात सध्या 51% पाणीसाठा शिल्लक आहे. लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो. 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानं धरण ओव्हरफ्लो. वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराजवळची ही घटना. शहापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं परिसरातील धबधबे प्रवाहित. मुंबईतील पर्यटकांची सोंडे धबधब्यावर गर्दी. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील करुळ घाटात ठिकठिकाणी दरड कोसळली. 250 कोटी रुपये खर्चून घाटात झालेल्या कामांवर प्रश्नचिन्ह. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या कामासाठी दिलासा तर जिल्ह्यातील वातावरणात गारवा. करमाळा तालुक्यात पावसाची हजेरी. पेरण्या झाल्यानंतर पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण.
रायगडच्या महाडमधील मांडले गावाजवळील मंडप हा धबधबा प्रवाहित झालाय। गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटकांची पावलं धबधब्याकडे। अहमदनगरमधील भंडारदरा कळसुबाई शिखर परिसरात पावसाचा जोर वाढला। सुट्टीचा दिवस असल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटकांची गर्दी। नाशिकमध्ये दमदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांमध्ये समाधान। वातावरणात गारवा तर शेतीच्या कामांनाही वेग येणार। शंखनाद करून पुण्यात तुकोबांच्या पालखीचं स्वागत। अयोध्येतील राम मंदिर इथं शंखनाद केलेल्या पथकाकडून पालखीचं स्वागत। वारीतील पालखी सोहळ्यात खासगी ड्रोन चित्रीकरणाला बंदी। खासगी ड्रोन चित्रीकरणासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक। बेकायदा ड्रोन चित्रीकरण केल्यास कारवाईचा इशारा। साताऱ्यात माऊलींच्या पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना। 6 जुलैला पालखीचं आगमन होणार असून जिल्ह्यात पालखीचं 5 दिवस मुक्काम। पंढरपुरात एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी चरणी 221 किलो चांदी अर्पण। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडंबरीला चांदीनं मळवण्याचं काम सुरू। सुप्रिया सुळेंनी घेतल्या तुकोबांच्या पालखीचं दर्शन। अडचणी असलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, सुळेंचं तुकोबांकडे साकडं। वारकऱ्यांच्या स्वागताला पुण्यात वरुणराजाची हजेरी। पावसामध्ये भिजत लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी असंख्य वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना। तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली मन की बात। मोदींकडून एक पेड मां के नाम अभियानाची घोषणा। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटामधील आरोपी अबू सालेमला विशेष टाडा कोर्टाचा दिलासा। अटक झाल्यापासून शिक्षा होईपर्यंतची 12 वर्ष शिक्षेतून माफ। जनरल उपेंद्र द्विवेदी हे बनले 30वे लष्कर प्रमुख। द्विवेदी यांनी पदभार स्वीकारला। दिल्लीत माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना शेवटचा गार्ड ऑफ ऑनर। पांडे यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर वाहिली पुष्पांजली। 26 महिन्यांच्या कार्यकाळानंतर मनोज पांडे यांची निवृत्ती। केदारनाथमध्ये भूस्खलनाचा व्हिडिओ समोर। केदारनाथमधील भाविकांनी रेकॉर्ड केला व्हिडिओ। गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस। शहरातील अनेक भागात पाणी। वलसाड, सुरतसह अनेक भागात रस्त्यावर पाणी साचलंय।